ठाण्यात खड्डे भरो आंदोलन, काँग्रेस रस्त्यावर उतरली आणि प्रशासनाला थेट इशारा दिला। ठाणे शहरातील रस्त्यांची दुरावस्था, प्रत्येक मोसमात निर्माण होणारे खड्डे, वाढते अपघात आणि नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत आता झाला आहे। ठाणेकरांच्या रोजच्या जीवनात खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे। याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे शनिवारी ठाणे पूर्व भागात खड्डे भरो आंदोलन केले। येथील नाखवा हायस्कूल परिसरात करण्यात आले, जिथे काँग्रेसचे पदाधिकारी, प्रभाग आणि वॉर्ड अध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले। आंदोलकांनी रस्त्यावरील खड्डे स्वतः भरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला। या आंदोलनाच्या माध्यमातून ठाणे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपयशावर काँग्रेसने रोष व्यक्त केला। या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष निलेश अहिरे यांनी केले। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ठाण्याच्या रस्त्यांवर प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे। हे केवळ नागरी सोयींचे अपयश नाही, तर जनतेच्या सुरक्षेचा घात आहे। लाखो कोटींचा निधी असूनही रस्त्यांची ही अवस्था म्हणजे कारभारात पारदर्शकतेचा अभाव आणि ठेकेदारी यंत्रणेचा भ्रष्ट चेहरा आहे। आता खड्डे भरून प्रशासनाला जागं करणं गरजेचं झालं आहे। काँग्रेसने या आंदोलनातून ठाणेकरांचा आवाज बुलंद केला असून जर लवकरात लवकर शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात आले नाही तर पुढील टप्प्यात अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल आणि ठाणे महापालिकेला जबाबदार धरण्यात येईल, असा थेट इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, तानाजी सूर्यवंशी, शिरीष घरत, महेंद्र म्हात्रे, उमेश कांबळे, स्वप्नील कोळी, मिथुन कोळी, महेंद्र पाटणकर, शैलेंद्र कोळी, महेश शिंदे, योगेश मयेकर, बाळा खरात, रवींद्र डोळस आदी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनावेळी उपस्थित होते। विभागामध्ये असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, त्यापैकी हा एक प्रॉब्लेम आम्ही ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खड्डे बुजवायचं जे आंदोलन सुरू केलं आहे ते आजपासून सुरू झालं आणि उद्यापर्यंत पूर्ण 12 ब्लॉकमध्ये आम्ही ते घेणार आहोत। तर त्याची सुरुवात आम्ही कोपरीमधून केलेली आहे। तर आपण बघाल की जे पावसाळ्यापूर्वी कामं झालेले हवी होती, प्रशासनाने काही केले नाहीये। इव्हन तुम्ही बघाल झाडं कटिंग आहे ते नाही झालंय, खड्डे भरणं झालंय ते नाही झालंय, नाले सफाई सुद्धा पूर्णतः झालेली नाहीये। तर आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि कोपरीमध्ये खड्डे मुक्त होण्यासाठी आम्ही हे आंदोलन सुरुवात केलेली आहे। तरी याला माझ्या मते आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी सुद्धा समर्थन दिलेलं आहे। जस्ट इथे आपण बघाल की मी स्वतः इथे पडलो होतो, ते वर खाली लेवल होती। रस्ते बनवल्यानंतर ड्रेनेज लाईन टाकतात, ते आधी त्यांना प्लॅनिंग मध्ये ह्या गोष्टी जमत नाही आहेत का, किंवा रस्ता पूर्ण झाल्यावर केबल्स टाकायचं हे का करतात ते मला अजिबात अजून समजत नाही। नवीन रस्ता झाल्यानंतरच त्यांना सुचतं की काहीतरी राहिलंय। एकच फाईल डबल रिपीट करून तेच त्यांचं फक्त पैसे उकळण्याचे कामं चालू आहे। जसं आपण बघेल खड्डा जे काय आम्ही स्लोगन लिहिलंय, खड्डेच खड्डे चौकडे, हरवला रस्ता कुणीकडे। आपण बघाल पूर्ण ठाण्याची अवस्था, घोडबंदरमध्ये तर याच्यापेक्षाही वाईट अवस्था आपल्या रस्त्याची झालेली आहे। तरी प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर खड्डे भरून जे काय योग्य सर्वांना नागरिकांना सहकार्य करावे। जय हिंद।